अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करू ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। आता लवकरच तुम्हाला माहित आहे दर्श अमावस्या म्हणजे दीप अमावस्या, त्याच प्रकारे आषाढी अमावस्या येणार आहे। आषाढी अमावस्येलाच दीप अमावस्या असे म्हणतात। या दिवशी आपल्याला आपल्या घरातले सगळे दिवे जे आहेत त्या सगळ्या दिव्यांचं पूजन करायचं असतं, कारण अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर जाणारा हा नवा प्रवास असतो आपला। कारण बघा, या दिवशी म्हणतात दिवस लहान व रात्र मोठी असते व या दिवशी आपल्याला आवर्जून प्रत्येकाने आपापल्या घरात दीपपूजन करायचं आहे। आता या दिवशी गटारी अमावस्या देखील म्हणतात, त्यामुळे भरपूर ठिकाणी या दिवशी मांसाहार केला जातो। जर शक्य असेल तर न करण्याचा प्रयत्न करा, कारण लगेच दुसऱ्या दिवशी सोमवार आहे, श्रावणी सोमवार 5 तारखेला पहिला सोमवार आहे व आपण जे खाल्लेलं असतं नॉनव्हेज वगैरे ते पचत नाही व आपण लगेच दुसऱ्या दिवशी सोमवार करणार, महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायला जाणार, ते अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळे अवश्य तुम्ही आवर्जून हे टाळण्याचा प्रयत्न करा, ज्यांना जसे पटेल तसं। आणि त्याच प्रकारे बघा, श्रावण सोमवार सुरू होते म्हणजे आषाढी अमावस्यापासून दुसऱ्या दिवशीपासून श्रावण सुरू होतो, यासाठी आपण दीपपूजन करायचं असतं। दीपपूजन करण्या अगोदर घरात आपल्याकडून होईल तेवढी स्वच्छता करण्याचा प्रयत्न करा। जास्तीत जास्त घरामध्ये स्वच्छता करायची आहे व नंतर आपले दिवे उजळवून घ्यायचे आहेत व आपल्या दिव्यांची पूजा करायची आहे, दीपपूजन करायचं आहे। आता दीपपूजन कसं करायचं तुम्हाला थोडक्यात मी दाखवणार आहे, चला तर मग पाहूया। अशा पद्धतीने एक चौरंग मांडायचा आहे, त्याच्यावरती तुम्हाला लाल रंगाचा कपडा असेल तर, नाहीतर कोणतेही ब्लाउज पीस तुम्ही अंतरलं तरी देखील चालेल। त्याच्यावरती बघा माझ्याकडे मेटलचं स्टँड आहे, ते मी ठेवलेलं आहे व त्याच्यावरती तुपाच्या फुलवाती ठेवलेल्या आहेत आणि मध्ये खूप मोठा स्पेस होता म्हणून हा दिवा ठेवलेला आहे। त्याच्यात खाली देखील आपल्याला सगळ्या दिव्यांखाली आपल्याला तांदळाची रास घालून घ्यायची आहे। आवर्जून तांदळाची रास घालायला विसरायचं नाही आहे, कारण खाली देखील दिव्यांना आसन देणं देखील आपल्याला खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला तांदळाची रास घालून घ्यायची आहे। तुमच्याकडे जे जे दिवे अवेलेबल असतील ते सगळे दिवे घ्यायचे आहेत, स्वच्छ करायचे आहेत व त्याची रास आपल्याला तांदळाची रासेवरती ते दिवे ठेवून द्यायचे आहेत। बघा, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात। श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा करायची आहे आपल्याला। श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे। दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या, या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची देखील आपण तयारी करत असतो। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक आहे, त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला अतिशय विशेष असे महत्त्व आहे। त्यामुळे व्यवस्थित सगळ्यांनी आपापल्या घरात जेवढे दिवे आहेत तेवढे सगळं आपण दिवे लावायचे आहेत। प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। तुमच्याकडे फुलं असतील तर फुलं देखील अर्पण करून घ्यायची आहेत। त्याचसोबत बघा, मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या आपण सगळेजण साजरी करायची आहे। आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची आपली सुरुवात होत असते। पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ही दीप अमावस्या दिव्याच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जात असते। आताच तुम्हाला सगळ्यांना मी जसं सांगितलं, सगळ्यात अगोदर आपल्या घरातील सगळे दिवे काढायचे आहेत। ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं आहे त्या पद्धतीने सगळे दिवे व्यवस्थित तांदळाच्या राशीवरती तुम्हाला ठेवून घ्यायचे आहे। पाटाभोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे। त्या सर्व दिव्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर फुलांची वस्त्रमाळ असेल तर ती व्हायची आहे। नंतर सगळे दिवे प्रज्वलित करायचे आहे व हात जोडून नमस्कार करायचा आहे व शुभम करोती म्हणायचं आहे। शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते, किंवा दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी। अशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे। आपल्या घरातील लहान मुलांना देखील प्रार्थना करायला लावायची आहे। असं केल्यामुळे घरामध्ये आपल्या सुख शांती लाभते, तसेच आपल्यावरती सदैव महालक्ष्मीची कृपाही राहत असते। आपल्या आयुष्यातील ज्ञानरूपी अंधार व ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी या दिव्यांची आपण पूजा करायची आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या घरात अशा पद्धतीने पूजा करायची आहे, प्रार्थना करायची आहे। प्रत्येकाला माहीत पाहिजे आहे की आपल्या जीवनात काय चालू आहे काय नाही, आणि त्यासोबत जर आपण एक मंत्र म्हटला तर अतिशय उत्तमच आहे। प्रार्थना करायची आहे। प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र असा आहे, दीप सूर्याग्नी रूपस्त्वम तेजसाह तेज उत्तमम गृहान मत्कृताम पूजाम सर्व कामप्रदोम भव। याचा अर्थ असा आहे
हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. अशा पद्धतीने आपण हा मंत्र म्हणायचा आहे. नंतर जर आपल्याला दिव्याची कहाणी वाचायची असेल तर दिव्याची कहाणी देखील वाचू शकता. याची एक कथा आहे. प्रत्येक पूजा वगैरे आपण जे करत असतो, प्रत्येक विधी करत असतो, त्याच्यामागे काही ना काहीतरी शास्त्र असतं, काही ना काहीतरी कथा असते. ती कहाणी आवर्जून तुम्ही वाचा. गुगलवरती सगळं काही अवेलेबल होतं. अशी आपण पूजा केल्यामुळे आपल्या घरातील इडापिडा टोन, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी, हीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे प्रत्येकाने दीपपूजा करायची आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे, ही पूजा तुम्हाला सायंकाळच्या वेळेसच करायची आहे, म्हणजे संध्याकाळच्या वेळेसच तुम्हाला ही पूजा करायची आहे. त्यामुळे प्रत्येकाने करा. आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या साजरी करा. बघा आपल्या जवळपासच्या मठामध्ये देखील आता हे साजरी केली जाणार आहे. त्याच पद्धतीने आपला किचन ओटा जो आहे तो देखील तुम्हाला पुजायचा आहे. तिथे देखील तुम्हाला दिवे लावायचे आहेत व तुम्हाला हळदी कुंकू लावून अक्षता वाहून फुलं व्हायची आहेत. कारण बघा पूर्वीच्या काळात तुम्हाला माहीत आहे गॅस वगैरे नव्हता, स्टोव वगैरे होतो, लॅम्प वगैरे होता. त्यामुळे त्याच्यावरतीच काय असेल ते चूल वगैरे स्वयंपाक करत होते. चूल असेल गावाकडे तर तुम्ही गावी असाल, चूल असेल तर तिथे देखील एक दिवा प्रज्वलित करा. चुलीची देखील पूजा करा. म्हणजे आपल्याकडे जे जे अवेलेबल आहे त्या सगळ्यांची आपल्याला पूजा करायची आहे. थोडक्यात एवढं सांगायचं होतं. कारण पूर्वीच्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे असं गॅस वगैरे नव्हता, पण आता गॅस आहे तर आपण आवर्जून आपल्या गॅसचीही पूजा करायची आहे. तसेच बघा कुठे कुठे कणकीचे दिवे लावून मुलांचं औक्षण करतात. पण माझ्याकडे तर कणकीचे दिवे लावण्याची पद्धत नाही आहे. प्रत्येकाच्या पद्धती, प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत व गाव बदललं की पूजा करण्याची पद्धत देखील बदलते. तुम्हाला देखील माहीत आहे. तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही आवर्जून हे असं करू शकता. माझ्याकडे अशी पद्धत नाही, त्यामुळे मी काही कणकेचे दिवे वगैरे केले नाहीत व मुलांचं औक्षण वगैरे पण केलेलं नाही. प्रत्येकाकडे जशी पद्धत आहे त्याच पद्धतीने प्रत्येकाने दीपपूजन आवर्जून करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनेलवरती प्रत्येकाच्या शंकेचे निरसन आवर्जून केले जाते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.